थांब 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 इथंच थांब. ओला इकडं तू कस काय आली? तुम्हाला शोधत आली. ती कॉल नाही काय नाही. कुठे नाही बे? अरे जर पाणी देत होत शेताला. कस काय आली पण तू इथं? आपल्याला लग्न करायचं. लग्न नाही अचानक? ये जरा साईडला. काठे जरा ये साईडला इथे बीचची. कस काय लग्न पण? अचानक काय झालंय का तुला? मला लग्न करायचंय. अगं हो करू नाही असं नाही, पण झाले काय तुला किती अचानक? दिवस झाले, आता कधी करायचं? होय. कोणी घातलं डोक्यात कोण तुझ्या की लग्न करायचं म्हणून? कोणी नाही टाकलं, मीच म्हणते. कस काय? कसं काय म्हणजे? करायचंय ना? हा करू की, त्याला काय? आज करायचं. आजच करू, त्याला काय एवढं? शेवटी तू ठरवून आलीस लग्न करायचंय. ठीक आहे, माझं पण प्रेम आहे, तुझं पण हाय. करू लग्न करू. ये इकडे जरा. ये आतमध्ये, ते बांधावरती बसू. ये हे बघ, हे दिसतंय सगळं आहे ना, सगळं आपलं शेत आहे. सगळं हे दोन्ही पडले आहेत ना एवढ्या ह्याच्यात. ते तिकडे पत्रे दिसतात का? ती घर आहे आणि इथं बांधकाम चालू आहे. हे तुझं शेत आहे? हे माझं शेत आहे. गेली 3 दिवस झालं लोड शेडिंग होती, अजिबात लाईट नव्हती. मेथी लावली होती घास, आता उगवलाय. जर आज असते आली 2 दिवसात ती सगळं मातीत गेलं असतं. शहरासारखं नसतं गावाकडं. कधी पावसाच्या ह्याच्यावर थांबावं लागतं वाट बघत, तर कधी लाईटीच्या. शेती करणं का सोपी वाटली का? आणि आम्हाला ह्याच्याशिवाय करमत नाहीये का, मनही लागत नाही. तेच तुला सवय याची. कसं का असं ना, किती लागतेच. हा काय म्हणतो ते लग्न तुला राहता येईल इथं? इथं कसं राहणार मी? तू ठरवलंयस ना. चल जरा पुढे चल, तू हळूहळू चल. तुला सगळं समजवतो, शेती काय असते, गाव काय असतं. आता लग्न करायचंय तुला, उद्या कळलं पाहिजे बाबा बायको होणार आहे. हा ये जरा. मी अचानक नव्हतो आलेलो. मग मी माझा जॉबला रिझाईन दिलं. मला जॉब नव्हता करायचा म्हणून, आणि मी तर गावाकडे आलो. पण गावापाशी काला सांगायचं तरी? दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा कधी पण स्वतःच अस्तित्व टिकून ठेवल्याचं आहे ना. मालक म्हणून जगायची सवय होती आम्हाला. आधी तर करत होता ना जॉब तू? मजबुरी असते. कसं पोराने शिकलं म्हणजे ना मन आहे की शहरात जाऊन मोठ्या ठिकाणी जाऊन नोकरी केलीच पाहिजे, कुणाकडे तरी पडून राहिलेच पाहिजे. 10,000 रुपयाची नोकरी करा, 2-3 हजार रुपये रेंटला द्या. नोकरी करून मला माझं अस्तित्व गमवायचं नाहीये. कालच भाऊने आणून दिलेला 4-5 मेथी लावली एकर मध्ये पूर्ण. आणि कसं आहे मग, मला ते 8 तास बांधून राहण्यामध्ये कसलाही स्वार्थ नाही, किंवा मला कसलाही रस नाहीये त्या गोष्टीमध्ये. मी आज इकडे निवांत फिरू शकतो, 4 चौघाला निवांत गप्पा मारू शकतो, हवं तेव्हा काही करू शकतो. त्यामुळे माझं ना तिकडे मन रमत नाही, आणि मी नाही राहू शकत सिटीमध्ये. तू आधी विचार का नाही केला होता? मुस्कान, कसं असते ना, कुठलीही गोष्ट घडण्याच्या आधी माणूस जास्त विचार करत नसतो. ती गोष्ट घडून गेल्यानंतर त्याला विचार येतात. मला सांगून पण नाही आलं, तू अचानक आला. माझा तू थोडं पण विचार नाही केला का? कोण नाही म्हणतोय, मी आहे ना. तुझी तयारी आहे का इथे राहायची? मी तर नाही राहू शकत. तू चल पुण्याला. तू पुण्यात राहू शकते ना, तसं मी पुण्यात राहू शकत नाही. मी गावात राहू शकतो. पण तू विचार कर ना. जन्म इथला आहे मुस्कान, माझा जन्म इथला आणि मरणार मी इथंच आहे मातीमध्ये. तसं तुमच्यासारखं नाहीये आमचं. आम्ही चटणी भाकर खाऊन वाढलेली पोरं आहोत, त्यामुळे आम्हाला महागड्या अपेक्षा वगैरे नाहीयेत आमच्या. थोडे दिवस केली होती ना तू मजबुरीमध्ये जॉब, तू आता पण करू शकतो ना माझ्यासाठी. मुस्कान, आज करल उद्या करल, कदाचित परवा नाही करल. त्यापेक्षा आजच थांबलेली तर काय वाईट आहे. जे मी उद्या सोडणार आहे ते आज सोडलं. हे विचार तू नाद द्यायच्या आधी करायचं होतं, तू नाही केलं. मुस्कान, काही गोष्टी ठरवून केल्या जात नाही. आणि मला कुठे माहिती होतं की मी तिथे गेल्यावर तर तू मला भेटणार आहे आणि हे होणार आहे, नव्हतं ना. आता माहिती आहे ना. पण आता माहिती आहे, मग कुठे नाही म्हणतो. तू इथे राहा, सुखात राहू आपण दोघं. अरे पण तुला कसं सांगू, मी इथं नाही राहू शकत. मग तेच सांगतोय, जसं तुझं शेतात नाही राहू शकत
तसं आम्ही सिटीत नाही राहू शकत. हा फरक असतो आपल्यात. एक विचारू का? तुझं ठरलंय का तू इथं राहणार म्हणून? माझं ठरलं. बरं ठीक आहे, मी चालले. मला नाही राहायचं तुझ्यासोबत. मला माहिती होतं यार, त्या पोरी ना 4 रील्स बघितल्यानं, 4 लोकांना सांगितल्यानं प्रेम सिद्ध करायला निघतात आणि म्हणे की लग्न कर. अरे यांची 4 दिवस सोबत राहायची लायकी नसते, यांची तयारी सुद्धा नसते आणि त्या उठून म्हणतात की लग्न कर. आणि वरून दोषी ठरवतात आमच्यासारख्या पोरांना की तुमच्याच्यानं लग्न होत नाही. ह्यांना लग्न म्हणजे ना पोर खेळच वाटतो की जो दोघा जायचा आणि लग्न करून यायचा. ह्यांना लग्न म्हणजे काय माहित नाहीये, की संसार म्हणजे काय माहित नाहीये, पुढे आपल्यापणा असतो हाही माहित नाहीये, दोघांनी एकत्र राहायचं असतं, कॉम्प्रोमाइज करायचं हेही माहित नाहीये. फक्त त्यांना एकच असतंय की प्रेम झालं मग लग्न कर. जणू हा काय पोर खेळ आहे. हे काल मांडला आणि आज सोडून दिलेला आहे भातुकलीचा खेळ. जेव्हा हवा तेव्हा मांडायचा, नको तेव्हा सोडून द्यायचा. नाही तर शेवटी पर्याय असतोच एक, घटस्फोटाचा. काय नाही झालं ना, सुरलं घ्यायचं आणि सोडून द्यायचं. मग पोरांना काय हो, झक मारून द्यावाच लागतं. आणि वरून दोष, याने मला फसवलं. अरे याने फसवायला तुम्ही एवढे लहान असतात का? नाही ना, सगळं तुम्हालाही कळतं. पैशाची लालच असते शेवटी, आणि 4 चौघांनी भरलेले कान. म्हणून ना मित्रांनो, कधी पण प्रेम करायच्या आधी विचार करत जावा. त्याआधी लग्न करायच्या आधी ना थोडस थोर मोठ्यांचं ऐकत जावा. चल दीपक, कुठं तू पण ना, चल दारे जायचं. त्यांना काय वाटतं हा फक्त भातुकलीचा खेळ आहे? प्रपोज करताना, माझ्या मागे लागताना हे विचार नाही केला का त्यांनी? शहरात मोठी झाली मी, मला नाही जमत या शेतातलं काम. ह्यात काय माझी चूक आहे का? त्याला नाही समजणार माझं प्रेम. माझ्या बापाने जे शिकवलं ते शिकले मी. त्याचं पण किती छान आहे ना, किती आरामात बोलला मला की मी नाही येऊ शकत पुण्यात. मग मी का राहू त्यासाठी तर शेतात? जर त्याने माझा विचार नाही केला तर मी का करू? मला पण नाही पाहिजे असलं रिलेशनशिप. अजून एक गोष्ट राहिली, दरवेळी मुली चुकीची नसतात, मुलं पण असतात. हा पण विचार करा.